नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष कटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष कटकर ब्लॉगच्या चॅनलमध्ये। सो आज आम्ही आमच्या जय शिवराय युवक मंडळ कामठा या मंडळाकडून मूर्ती बघायला चाललोय। हा ही आमची यावर्षीचे अध्यक्ष काका। कशी आहेत पोरं मंडळातली? एकदम मस्त आहेत पोरं, सगळे कामवाले आहेत। यावर्षी आपण कुठे चाललो मूर्ती बघायला? यावर्षी आणि यावर्षीचं 25वे वर्ष आहे। सो काहीतरी नवीन प्लॅन असेल आणि आज आम्ही चाललोय मूर्ती बघायला। सो आता भेटूया थोड्या वेळाने। आयुष काका पण भेटला, यांचा पण एक चॅनल आहे। काका चॅनलचं नाव काय? नाव आपला कट्टा आहे, फॅमिली कट्टा। सो काकाच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा। सो आता आम्ही निघतोय, वाजलेत 2:30 वगैरे वाजले। काका आणि पप्पा आमचे आयकॉन प्लेअर पिंक टीमचा। सो आमच्या रविवारी मॅचेस असतात, आता पाऊस आहे म्हणून बंद झालेत मॅचेस। सो आता आम्ही निघतोय, 2:30 वाजलाय, भेटूया थोड्या वेळ। आता आम्ही 3 गाड्या घेऊन निघालोय। ही गाडी 1, 2 चला, तिसरी गाडी मागं आहे। हे 2 युवा छोटे युवा कार्यकर्ते। सो आता निघूया थोडं। आम्ही पेन अमरापूरला एंट्री केली आहे। गणपतींची दुकानं सुरू झालेत, कला केंद्र। सो आता आम्ही गाडी थांबून कुठल्या तरी दुकानात जाऊ आणि मग तुम्हाला तिकडे दाखवतो। तर आम्ही आता आलोय अमरापूर इकडे पेनमध्ये। उतरलोय आम्ही बल्लाळ कला केंद्र। साई दादा, हा साई दादा कलाकार आहे, केळवण्याचा आर्टिस्ट आहे गणपतीचा। सो आता आम्ही इकडे आतमध्ये आलोय। खूप चांगले मूर्ती आहेत, तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये। कच्च्या मूर्त्या आहेत, एकाच दुसऱ्या मूर्तीचं पेंटिंग वर्क झालंय। सो तुम्हाला दाखवतो पुढे मी। हा तुम्ही गणपती बघू शकता, चिंतामणी अवतारामध्ये। डोळे एकदम मस्त आहेत मूर्तीचे। इकडे त्या मूर्तीची प्रभावळ आहे। दगडूशेठ अवतारामध्ये मूर्ती आहे। हा एकदम अप्रतिम गणपती वाटतोय। हा सेम गणपती 2 वर्षापूर्वी कामठ्याचा राजा होता। सो कच्च्या मूर्त्यांचं वर्क चालू आहे। ही पण एक सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता, पेंटिंग नाही झाली मूर्तीची। इकडे लोडिंग चाललेत काही मूर्त्यांची। आतमध्ये पण यांचा कारखाना आहे। आता आपण भेट देऊया आतमध्ये। चिंतामणी बघू शकता, कच्ची मूर्ती आहे चिंतामणीची। भूक लागले म्हणून बल्लाळ कला केंद्राच्या समोर एक वडापावचा स्टॉल आहे, तिकडे येऊन आम्ही वडापाव खायला बसलोय। काका कशी आहे टेस्ट कशी आहे? टेस्ट भारी आहे। सो आता मागवलंय खायला, खाऊया आणि पुढे भेटूया। आता मला दुकानाचं नाव नाही माहीत, पण अथर्व आर्ट्स आहे ना दुकान, त्याच्या परफेक्ट अपोजिटला एक गोडाऊन आहे। इकडे तुम्ही बघू शकता, मस्त परशुराम अवताराची मूर्ती आहे। एक नंबर मूर्ती वाटते। इकडे मूर्तीला धोतर नेसवलंय, पेंटिंग काम बाकी आहे। मूर्ती एकदम मस्त आहेत, सगळ्याच मूर्ती मस्त आहेत। मागे अजून काम चालू आहे। सो इकडे अथर्व आर्ट्स मध्ये पण जाऊया आपण, तिकडे पण खूप चांगल्या मूर्ती आहेत। सो आता भेटूया आपण तिकडे। तो काय आता आम्ही अथर्व आर्ट्स मध्ये आलोय, अथर्व आर्ट्स श्री गणेश कला केंद्र। सो गणपती खूप चांगला आहे। समोरच एक मूर्ती आहे बाप्पाची, खूप सुरेख दिसते। डोळेचं वर्क तर एक नंबर केलं बाप्पाचं, आणि धोतर वगैरे पण मस्त नेसवलं। सो आता सोन पावलानी आले बाप्पा, शेंदूर मस्तकी लावून टिळा। सोन पावला तेजुक्याचा राजा या पॅटर्न मध्ये आहे। इकडे अजून तुम्हाला मूर्त्या भेटतील, खूप सुरेख मूर्त्या आहेत। बाप्पाचा वर्क पण एक नंबर केले इकडे अथर्व आर्ट्स मध्ये, तुम्ही बघू शकता। इकडे तुम्हाला छोटा तेजुक्याचा राजा भेटेल, खूप सुंदर वर्क। मीत कसं वाटतंय? कसे आहेत गणपती? सो इकडे अजून गणपती बाप्पा आहेत। माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो, माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो।
तल्लीन झाले मन माझे तू विश्वाचा पालनहारी किमया तुझी देवा आहे न्यारी. मंडळाची मूर्ती अजून नीट बुक नाही झाली, अजून आम्ही 1-2 शॉप शोधू. अथर्वाटची ते थोडी आवडली आहे, आता बघूया कमिटी काय बोलते. फायनल काय करायची ते सगळ्यांना पोरं गावातले पोरं करून समजतील आणि फायनल करतील. सो आता अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की सगळे पोरं येतील, त्याच्या कमिटीवाले काय बोलतात बघूया. आणि 25वं वर्ष आहे तर अथर्व आर्ट्समध्ये आम्ही आमच्या मूर्तीची ऑर्डर दिली आहे, मूर्ती बुक झाली. सो आता बाप्पा आपल्याला भेटेल सप्टेंबरमध्ये आगमनाच्या वेळेस. सो आता मस्त आहे मूर्ती, रिव्हील नाही करू शकत, मंडळाच्या कमिटीवाले बोलले की रिव्हील नाही करू शकत म्हणून. सो खूप मजा केली आज आम्ही दिवसभरामध्ये. आता संध्याकाळचे वाजले 6, आम्ही निघतोय घरी. सो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय.